चला, आजचा व्हिडिओ मी एक आगळा वेगळा पारंपरिक वस्तूवर बनवलेला आहे। तर याची ओळख मी माझ्या मुलाला करून देत असताना हे पाटा वरवंटा, तर ह्याचा उपयोग भाजीचं वाटण वगैरे वाटण्यासाठी उपयोग करत असत। तसं त्या प्रकारे ही चूल स्वयंपाक वगैरे करण्यासाठी ह्याचा उपयोग होत। आणि ही चिमणी आहे पहा, ह्या चिमणीमध्ये जर घरामध्ये लाईट गेलेली आणि ह्याच्यामध्ये रॉकेल टाकून ह्याला पेटवून नंतर मग ह्याचा उजेडासाठी उपयोग करत असत। तसेच हे शिंक घरामध्ये स्वयंपाकघरात असं वरती लटकवलेलं असायचं। याच्यामध्ये पोळ्याचा डबा किंवा इतर काही खाऊ सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी याचा उपयोग होत होता। ह्याला म्हणत की विळी, ही विळीचा उपयोग भाज्या वगैरे कट करण्यासाठी उपयोग होत होता। अजूनही करतात लोक बऱ्याच ठिकाणी। आणि हे उखळ आणि पेरं हे नवीनच माझ्या बाळांना ऐकलेला शब्द। तो म्हणत ह्याचा उपयोग काय आई, तर मी सांगत त्याला की हे मसाला किंवा भाजीचं शेंगदाण्याचं कूट असं काही वगैरे कुटण्यासाठी ह्याचा उपयोग होत होता किंवा करतातही अजून काही ठिकाणी। आणि हे सवाणे पा घरामध्ये स्वयंपाकघरावर छताला असं वरती सवाणं राहत, ह्याचा उपयोग जर आपण चूल पेटवली आणि घरामध्ये जर धूर वगैरे झाला तो बाहेर जाण्यासाठी याचा उपयोग होत होता। आणि ही फुकारी आहे पहा, चुलीचं जेव्हा धूर झाला तर ही जाळ फुकण्यासाठी याचा उपयोग होत होता। तर माझा मुलगा असा फुकून दाखवत होता, असं फुकायचं का गाई? मी हो म्हटलं त्याला, तो फुकून दाखवत होता या ठिकाणी। तर मग हे आत्ताच्या काळात आपण जसं की किलोचं धान्य वगैरे मोजण्यासाठी किलोचं किलोने मोजतो, तर त्या काळात असं आटवा, निपटं, चिपटं असे मापे राहत, ते मी त्याला दाखवत होते। त्याला हे माहीतही नव्हतं, नव्यानं तो ऐकत होता, त्यामुळे त्याला मी त्याची ओळख करून दिली, त्याची नावं सांगितली। तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा। थँक्यू।